त्या व्यसनातून बाहेर काढेल, पापातून बाहेर काढेल, नाशातून बाहेर काढेल. कारण मी अनुभव घेतला आहे. पिलात म्हणतो याच्या ठाई मला काहीच दोष दिसत नाही. त्याच्या ठाई काहीच दोष नव्हता, म्हणून त्याने आपल्याला बाहेर काढलं. त्याच्यावर विश्वास ठेवा. थँक्यू जीसस.
वाचवलंय परमेश्वरा. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. चख कर मैंने जाना है यहोवा कैसा भला है. म्हणून दाऊद म्हणतो मी मोठ्या मंडळीमध्ये परमेश्वराचे उपकार स्मरण करीन, त्याचे गीत गाईन. माझ्या देवा, आम्ही तुझे उपकार मानतो, कारण उपकार तू आमच्यावर केलेले. आम्ही दलदलीमध्ये रुतलेलो होतो, खाचेत पडलेलो होतो, आम्हाला कोणी बाहेर काढू शकत नव्हतं, पण तू जो स्वतः दलदलीत नव्हता तू आम्हाला बाहेर काढलं. देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो या जीवनाबद्दल. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गोड नावाने मागितली म्हणतो. देवाला धन्यवाद एका सुंदर समयाबद्दल. मी जास्त वेळ घेणार नाही, आपण वेळेत परमेश्वराचं वचन संपू, पण विश्वास ठेवू की आज परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. डोळे झाकू आणि छोटीशी प्रार्थना करू. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत अनुग्रहकारी देवा, मी तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. एक सुंदर समय तू दिला. हो परमेश्वरा, हा समय तुझ्याकडून आहे. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. आज या प्रसंगी परमेश्वरा तुझी इच्छा आम्ही जाणून घ्यावी यासाठी कृपा दे. पवित्र आत्म्याद्वारे येणारं वचन तू प्रगट कर दे बाप्पा. बोलणारा तू आहेस परमेश्वरा. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे आणि तूच दिसावा आणि तुझंच कार्य व्हावं असू दे. मला आणि इथं बसलेल्या प्रत्येकाला या जागेला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. सर्व प्रकारची अडखळण, रुकावटी येशूच्या नावात दूर कर आणि आत्म्याची मोकळीकता दे. धन्यवाद प्रभू, प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गोड नावाने मागितली. आमेन. देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. उपकार स्तुती मीटिंग आहे आणि नावामध्येच आपल्याला दिसतं की काहीतरी उपकार झालेले आहेत, नाही का? आणि म्हणून उपकार स्तुती मीटिंग या ठिकाणी ठेवलेली आहे. त्यांनी जी पत्रिका छापलेली आहे आणि व्हॉट्सअपला टाकली, त्या पत्रिकेवर एक वचन आहे. ते वचन आपण काढू. स्तोत्रसंहिता 35 आणि वचन 18 आपण वाचून घेऊ. 18 स्तोत्रसंहिता 35. देवाचं वचन म्हणतं, मोठ्या मंडळीत मी तुझे उपकार स्मरण करीन आणि बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन. देवाचं वचन म्हणतं की मोठ्या मंडळीमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन. आमेन. कोणत्या मंडळीमध्ये? मोठ्या, म्हणजे अनेक लोकांसमोर देवा मी तुझ्या उपकारांचं स्मरण करेल. आता माझ्याकडे बघा सगळ्यांनी. बायबलमध्ये बरीचशी स्तोत्र जी आहेत ही दाविदाने लिहिलेली आहेत. कोणी लिहिलेली आहेत? दावीद एक राजा होता, त्याच्या अगोदर मेंढपाळ होता. पण तुम्हाला माहितीये स्तोत्र म्हणजे काय? स्तोत्र याचा अर्थ गीत. काय? गीत किंवा कविता आपण म्हणतो त्याला. काय म्हणतो? कविता. दाविदाने सगळे गीत रचलेले आहेत. तुम्ही पाहिलं असेल की एखाद्या कवीला जर कविता करायची असते ना, समजा त्याला समुद्रावर कविता करायची तर तो घरात बसून नाही करू शकत, तर त्याला कशासमोर जावं लागतं? समुद्रावर जर कविता करायची तर त्याला कोणासमोर जावं लागेल? समुद्रासमोर. कारण जर कविता समुद्रावर करायची ना तर त्याच्या नजरेसमोर समुद्र पाहिजे. हालेलुया. जर एखाद्या कवीला नदीवर कविता करायची असेल तर त्याला कुठे जावं लागेल? नदीच्या किनारी, की जेणेकरून नदीला तो बघेल आणि मग त्याला शब्द सुचतील आणि मग तिच्या सुंदरतेचं वर्णन तो करेल. समजते तुम्हाला मी काय सांगतोय? दाविदाने कोणावर कविता केल्या? दाविदाचे सगळे स्तोत्र कोणाबद्दल आहेत? देवाबद्दल. बोला, कोणाबद्दल? याचा अर्थ प्रत्येक स्तोत्र लिहित असताना दाविदाच्या नजरेसमोर कोण होता? देव. बोला, कोण होता? देवाला डोळ्यासमोर ठेवलं नाही तर तुम्ही देवावर कविता करू शकत नाहीये. दाविदाने जेवढे स्तोत्र लिहिले ना ते त्याने अनुभवाने लिहिले. बोला, कशाने लिहिले? त्याच्या जीवनामध्ये जे त्याने अनुभवलं ते त्याने लिहिलं. परमेश्वराचा जसा अनुभव घेतला तसे त्याने स्तोत्र लिहिले. हालेलुया. आपल्या सगळ्यांचं परिचित स्तोत्र आहे स्तोत्रसंहिता 23. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार. काय वाटतं तुम्हाला? दाविदाच्या जीवनामध्ये जेव्हा अशी परिस्थिती असेल ना, एका मेंढरासारखं तो पूर्णपणे देवावर अवलंबून होता आणि त्यावेळेस देवाने त्याला खाऊ घातलं, त्याची गरज पूर्ण केली, त्याला सगळ्या गोष्टी पुरवल्या, त्याचं रक्षण केलं आणि दाविदाने स्तोत्र लिहिलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार. याचा अर्थ असा आहे की दाविदाच्या जीवनामध्ये जे जे अनुभव त्याने घेतले ना ते सगळे त्याने त्या कवितेच्या माध्यमातून स्तोत्रामध्ये लिहिलेले आहेत. आमेन. आणि ह्या 35:18 मध्ये दावीद काय म्हणतो? वाचा परत एकदा. मोठ्या मंडळीमध्ये मी परमेश्वरा तुझे उपकार स्मरण करीन. हालेलुया. का?
याचा अर्थ काहीतरी उपकार देवाने केलेले आहेत म्हणून तर त्याला वाटतं की मी सगळ्या लोकांना बोलवावं आणि देवाचे उपकार सांगावे. हालेलुया. एक वचन वाचू जिथं दाविदाच्या जीवनात झालेले उपकार त्याने लिहिलेले आहेत. एक वचन वाचू, स्तोत्र संहिता याचा 40वा अध्याय आणि वचन 2 वाचा. स्तोत्र 40 आणि वचन 2. नाशाच्या खाचेतून आणि दलदलीच्या चिखलातून देवाने मला वर काढले. हालेलुया. दावीद का म्हणतो माहिती का, मोठ्या मंडळीत देवा मी तुझे उपकार स्मरण करेन? कारण तो ह्या 40व्या स्तोत्रामध्ये म्हणतो की मी नाशाच्या खाचेत पडलेलो होतो आणि दलदलीच्या चिखलामध्ये रुतलेलो होतो, तिथून देवाने मला कुठं काढलं? वर काढलं. आता माझ्याकडे बघा, 2 गोष्टींचं उदाहरण तो देतोय. नाशाची खाच, बोला नाशाची, आणि पुढे काय म्हटलंय? दलदलीच्या चिखलातून, बोला दलदलीच्या, नाशाची खाच आणि दलदलीचं चिखल. या 2 गोष्टींकडे नीट लक्ष द्या. या 2 अशा गोष्टी आहेत की ज्याच्यात जर तुम्ही पडले तर स्वतःला तुम्ही बाहेर काढू शकत नाही. नाशाची खाच, बोला काय? नाशाची खाच कशाला म्हणतात माहिती तुम्हाला? खाच 2 दगडांमध्ये जी भेग असती पडलेली खाच, समजते तुम्हाला? जेव्हा एक मोठा दगड दुभागला जातो आणि त्याच्यामध्ये खाच निर्माण होते, त्याला खाच म्हटलं जातं. बोला काय म्हटलं जातं? बऱ्याचदा काही लोक फिरायला जातात, डोंगरांवर ट्रॅकिंगला जातात, पहाड चढायला जातात आणि अपघात झाल्यानंतर काय होतं माहिती का? अचानक त्यांना माहिती नसतं की इथं खाच आहे आणि त्यांचा पाय त्याच्यात पडतो आणि एखादा व्यक्ती त्या खाचेमध्ये जाऊन अडकतो. नीट लक्ष द्या. खाच जी असते ना, खाच खूप कमी जागा असते आणि त्याच्यात माणूस काय होतो? अडकतो. आता त्या खाचेतून जर वर निघायचं असेल ना, तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, तुम्ही निघणार नाही. जेवढे तुम्ही प्रयत्न कराल तेवढे अटकत जाल. बोला काय होत जाईल? याचं एक कारण आहे, मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. जेव्हा एखादा व्यक्ती दगडाच्या खाचेत पडतो आणि जेव्हा तो हालचाल करायला लागतो ना, आपलं जे शरीर असतं, शरीराची जेवढी हालचाल झाली तेवढ्या नसा ज्या असतात ना त्या स्फुरण पावतात, म्हणजे फुगतात. काय होतात? बोला काय होतात? तुम्ही एखाद्या व्यक्तीला व्यायाम करताना पाहिलं का? व्यायाम बघितलं असेल ना कुठेतरी. व्यायाम करणं किंवा एखादा काम करणारा मजूर असेल, त्याच्या नसा तुम्हाला अशा फुगलेल्या दिसतात. कशा दिसतात? का माहिती का? कारण शरीर जे आहे ना, जेवढं तुम्ही त्याला हालचाल करतात ना तेवढं शरीराचे अवयव जे असतात ना ते स्फुरण पावतात. हालेलुया. दुसरी गोष्ट नीट लक्ष द्या. जेव्हा खाचेत पडल्यानंतर तुम्ही घाबरतात आणि वर निघण्यासाठी प्रयत्न करतात ना, आपोआप तुमचं फुफ्फुस जे आहे आणि शरीरातले अवयव जे आहेत ना, जसं हृदय आहे, याचा आकार वाढायला लागतो. बोला काय वाढायला लागतो? मग आकार वाढल्यामुळे त्या खाचेतून बाहेर निघणं दूर, उलट तुम्ही त्याच्यामध्ये काय होतात? फसतात. बोला काय होतात? पहिले तरी थोडंफार हलता येत होतं, पण आता शरीरात आकार वाढल्यामुळे तुम्हाला तेवढं पण हलता येत नाही. म्हणजे जास्त काय झाले? तुम्ही त्याच्यात फसले. बोला जास्त काय झाले? नीट लक्ष द्या. याला म्हणतात खाच. याला काय म्हणतात? तुम्ही जेवढं बाहेर निघायचा प्रयत्न कराल ना तेवढं त्याच्यात अडकत जाल, त्याला म्हणतात खाच. आणि दुसरं त्यांनी उदाहरण काय दिलंय? दलदलीचं चिखल. बोला काय? दलदल असा प्रकार आहे, जर दलदलीच्या चिखलामध्ये एखादा मनुष्य पडला तर जेवढा तो हलतो ना तेवढा तो खाली जातो. काय करतो? जेवढा तो हालचाल करेल तेवढा तो कुठे जाईल? त्या दलदलीमध्ये रुतत जातो. जेवढा तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो तेवढा ती दलदल त्याला काय करते? आत खेचते. खाचेमध्ये पडल्यावर आणि दलदलीमध्ये पडल्यावर तुम्हाला एकच गोष्ट करावी लागते. काय? स्वतःला शांत ठेवणं. बोला स्वतःला. जर तुम्ही स्वतःला काढण्याचा प्रयत्न नाही केला ना तर तुम्ही तिथंच राहाल. तुम्ही रुतणार नाही, आतमध्ये जाणार नाही. पण जर तुम्ही स्वतःला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्ही अजून त्याच्यात अडकत जाल, रुतत जाल. समजते तुम्हाला? अशी परिस्थिती दावीद म्हणतो की माझ्या जीवनामध्ये होती. मी नाशेच्या खाचेमध्ये होतो आणि दलदलीमध्ये रुतलेलो होतो. मी स्वतःला बाहेर काढायचा प्रयत्न करायचो पण निघत नव्हतो. उलट काय होत चाललो होतो? फसत चाललो होतो. बोला काय होत चाललो होतो? फसत चाललो होतो. देवा तू मला त्याच्यातून बाहेर काढलं. आमेन. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा अशी एखादी परिस्थिती असते की ज्याच्यामध्ये आपण अडकून पडतो आणि आपल्याला निघताच येत नाही. आपण जेवढे प्रयत्न करतो ना तेवढं त्याच्यात फसायला लागतो.
आपल्याला वाटतं की मी हे केलं तर मी याच्यातून बाहेर निघेल, मी ते केलं तर त्याच्यातून बाहेर निघेल, पण बाहेर येत एक वचन वाचा, काढा बरं, मार्क शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान याचा 5वा अध्याय, मार्क 5 वचन 25 पासून पुढे वाचा बरं, नीट लक्ष द्या. आता बायबल मध्ये एका रक्तस्रावी स्त्रीची उदाहरण दिलेलं आहे. हालेलुया. हा, वाचा वाचा. त्या ठिकाणी एक रक्तस्रावाने 12 वर्षापासून पिडलेली, आजारी असलेली एक स्त्री होती. आता बायबल असं म्हणतं तिला आजार किती वर्षापासून आहे? 12. बोला, किती वर्षापासून आहे? 12. या 12 वर्षामध्ये तिने खूप काही केलं स्वतःला बाहेर काढण्यासाठी. ती 12 वर्षापासून त्या दलदलीत रुतलेली आजाराच्या, समजते? 12 वर्ष झाले ती एकाच परिस्थितीमध्ये, आणि तिची इच्छा आहे की मी ह्या आजाराच्या दलदलीतून बाहेर निघावं. बायबल असं म्हणतं 12 वर्षापासून ती रक्तस्रावामध्ये होती. तिने काय केलं माहिती का? प्रयत्न केले. बोला, काय केले? स्वतः प्रयत्न केले याच्यातून निघण्याचे. तर बायबल असं म्हणतं तिने बऱ्याचशा वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसले. बोला, काय सोसले? कोणाच्या हातून? वैद्याच्या हातून. काय सोसले? हाल. हालेलुया. तुम्हाला नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. बायबल मध्ये येशू ख्रिस्ताने ज्यांना आरोग्य दिलं, कसं दिलं माहिती तुम्हाला? ज्यांना डोळे नव्हते काय केलं? हात लावला आणि देऊन टाकले. ऑपरेशन झालं का? चिरफाड झाली का? ज्याला जे पाहिजे होतं बिना ऑपरेशनचं दिलं. आमेन. याचा अर्थ काहीच त्रास झाला? डॉक्टरकडे गेल्यानंतर जर तुम्हाला त्रास आजार असेल तर काहीतरी करावं लागतं, समजते ना? त्रास होतो, त्याच्याने काय होतो? त्रास होतो. हिने काय केलं माहिती का? ह्या स्त्रीने ज्या दलदलीमध्ये ती रुतलेली होती ना, त्याच्यातून निघण्यासाठी अनेक वैद्याच्या हातून तिने हाल सोसले. हालेलुया. पुढे वाचा, पुढे वाचा. आणि त्या 12 वर्षामध्ये तिने जे प्रयत्न केले स्वतःला त्याच्यातून काढण्यासाठी, तर बायबल म्हणतं आपल्याकडे होतं नव्हतं ते सर्व खर्चून टाकलं. बोला, काय केलं? मग काय झालं सांगा? फसली जास्त का निघाली बाहेर? अधिक फसली. पहिले तरी पैसा होता, आता तो पण निघून गेला. पहिले फक्त आजार होता, पण परिस्थिती बरी होती. पण ह्या आजाराच्या पायी 12 वर्ष कोणी काय बोललं ते करत गेली. आणि बायबल असं म्हणतं 12 वर्षानंतर तिच्याकडे होतं नव्हतं सगळं तिने काय केलं? खर्चून टाकलं. बोला, काय केलं? खर्चून टाकलं. याला म्हणतात दलदलीमध्ये रुतत जाणं. बोला, याला काय म्हणतात? एखाद्या परिस्थितीमध्ये रुतत जाणं. तुम्हाला माहिती तिला त्या दलदलीतून कोणी बाहेर काढलं? वाचा पुढे. तिला काहीच फरक पडला नाही, उलट ती त्याच्यामध्ये अडकून गेलेली होती. तिचं होतं नव्हतं, सगळं लुटून बसलेली होती. आजार तसाच होता. पुढे वाचा. तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या. बोला, कोणाविषयीच्या? कोणाविषयीच्या? नीट लक्ष द्या. येशूच्या गोष्टी तिने ऐकल्या. तिला कळलं की येशू आरोग्य देतो. तिला कळलं येशू मेलेल्यांना उठवतो. तिला कळलं तो लंगड्यांना चालवतो. तिला कळलं तो अंधळ्यांना डोळे देतो. तिला कळलं येशू अद्भुत चमत्कार करतो. आमेन. आणि बायबल असं म्हणतं ती कोणाजवळ आली? येशू. तिने विचार केला, मी येशूच्या वस्त्राला जरी शिवली. हालेलुया. कशाला? त्याच्या कपड्याच्या वस्त्राला जरी शिवली तरी मी काय होईल? बरी होईल. आमेन. पैसा लागला का? पैसा गेला का? श्रम लागले का? काहीच नाही. फक्त काय लागला तिला? विश्वास. बोला, काय लागला? येशूला स्पर्श करण्यासाठी पैशाची गरज, येशूला स्पर्श करण्यासाठी परिश्रमाची गरज, येशूला स्पर्श करण्यासाठी फक्त काय लागतो? विश्वास. बोला, काय लागतो? या स्त्रीची 12 वर्षाची स्थिती खाचेत पडलेली होती, दलदलीत रुतत चाललेली होती, पण एका क्षणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला तिने स्पर्श केला, त्याच्या वस्त्राला स्पर्श केला, आणि बायबल म्हणतं 12 वर्षाचा आजार निघून गेला. आमेन. हालेलुया. म्हणून दावीद काय म्हणतो माहिती का? परत वाचा 40 स्तोत्र 40 परत वाचा. दावीद म्हणतो, नाशाच्या खाचेतून आणि दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले. बोला, कोणी मला वर काढले? आता नीट लक्ष द्या. जर मी पापाच्या दलदलीत रुतलेलो आहे तर त्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी कोण पाहिजे माहिती का तुम्हाला? कोण मला बाहेर काढू शकतं माहिती तुम्हाला? जो स्वतः दलदलीत, अरे बोला, जो स्वतः दलदलीत
नाही. जो दलदलीच्या बाहेर असेल ना तोच मला मदत करू शकतो. समजतंय तुम्हाला? जो खाचेत नाहीये ना तोच मला मदत करू शकतो. आता माझ्याकडे बघा, इकडे बघा. जर मला दलदलीतून बाहेर काढायचंय तर तुमची मदत तोच करू शकतो जो स्वतः दलदलीमध्ये नाहीये. मी जर पापामध्ये पडलेलो आहे ना, मला पापातून तोच बाहेर काढू शकतो जो स्वतः पापात. समजते का? माझ्या जीवनामध्ये जर समजा काहीतरी मी एखाद्या समस्येमध्ये पडलेलो आहे, वाईटामध्ये पडलेलो आहे, नाशामध्ये पडलेलो आहे, तर लक्षात घ्या मला तोच बाहेर काढू शकतो जो स्वतः त्याच्यामध्ये नाहीये. हालेलुया. तुम्हाला माहितीये मी येशू ख्रिस्तावर विश्वास का ठेवतो? कारण तो दलदलीत नाहीये. हालेलुया. म्हणून तो मला दलदलीतून बाहेर काढू शकतो. आमेन. एक वचन काढा, एक वचन काढा, मी तुम्हाला सांगतो. लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय. लूक 23, नीट लक्ष द्या. लूक 23 याचा पहिल्या वचनापासून वाचा. आता नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्ताला जेव्हा पकडलं आणि क्रूसावर खेळण्यासाठी त्याची चौकशी चाललेली होती ना, तेव्हाचा हा अध्याय आहे. नीट लक्ष द्या. एक मिनिट. येशूचा जन्म जेव्हा झाला, माझ्याकडे कान देऊन बघा. येशूचा जन्म जेव्हा झाला तो अशा राज्यामध्ये झाला जेव्हा रोमन साम्राज्य होतं. बोला कोणतं साम्राज्य होतं? यहुदाचा राजा नव्हता तर रोमन सैनिक तिथं होते. रोमन साम्राज्य त्यावेळेस होतं. जे देवाला ओळखणारे लोक नव्हते अशा लोकांच्या साम्राज्यामध्ये येशूचा जन्म झाला. हालेलुया. हा, आता नीट लक्ष द्या. जेव्हा येशूला चौकशी करण्यासाठी त्या अधिकाराच्या समोर घेऊन गेले जो देवाला ओळखत नाही, तेव्हाची ही घटना आहे. वाचा आता. हा. नंतर ती सर्व मंडळी उठली व त्यांनी त्याला पिलाताकडे नेले. व त्यांनी त्याला कोणाकडे नेले? येशूला कोणाकडे घेऊन गेले? पिलात. पिलात असा व्यक्ती आहे ज्याला देव माहिती, जो देवाला ओळखत, तो एक अधिकारी आहे. त्याचं काम काय माहिती का? जो दोषी असेल ना त्याचा न्याय करणं. बोला काय? पोलीस डिपार्टमेंट असतं ना, पोलीस डिपार्टमेंट. नीट लक्ष द्या. त्यांना इतका अनुभव झालेला असतो ना की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय ते लगेच ओळखून घेतात. समजते का तुम्हाला? का बरं? का बरं? कारण रोज तशा गुन्हेगारांशी ते समोरासमोर येत असतात. त्यांना माहिती असतं की खोटा बोलणारा कसा बोलतो आणि खरं बोलणारा काय असतं. म्हणून त्यांना अनुभव असतो. त्या अनुभवाने ते लोकांना पारखतात. समजतंय तुम्हाला? हे आपल्याला नाही जमणार. डॉक्टरकडे गेलेत का तुम्ही? डॉक्टरकडे गेलेत का? हा का नाही? बोला तसे. जर तुम्हाला काही त्रास असेल तर डॉक्टर काय विचारतो माहिती का तुम्हाला? बरं काय त्रास होतो? मग तुम्ही सांगतात असं असं. जेवण जातं का? नाही जात. मळमळ होती का? हा थोडी थोडी होते. घाण वास असं वाटतं का तुम्हाला? हा वाटतं थोडस. हे का विचारतो डॉक्टर माहिती तुम्हाला? तुमचा आजार शोधण्यासाठी त्याला अनुभव असतो की काय झाल्याने काय होतं. हालेलुया. म्हणून तो कोणाला विचारत राहतो? प्रश्न कोणाला करतात डॉक्टर? पेशंटला. बोला कोणाला करतात? तुला जे होतं ना ते मला सांग, म्हणजे मला कळेल की तुला नेमका काय आजार आहे. समजतंय का? हे अनुभव असतात त्यांचे. बोला काय असतात? अनुभव. आता हा पिलात अनुभवी व्यक्ती होता, अधिकारी होता. चोर कोण आहे आणि निर्दोष कोण आहे ना बघितल्याबरोबर समजायचं त्याला. अनेक लोकांना त्याने फासावर दिलेलं होतं, अनेक लोकांना क्रूसवर दिलेलं होतं, अनेक लोकांना शिक्षा दिलेल्या होत्या. त्याला माहिती होतं कोणाचा न्याय कसा करायचा. आणि म्हणून जेव्हा येशूला त्याच्या समोर आणलं ना न्याय करण्यासाठी, तर पिलाताने येशूला पाहिलं. बायबल असं म्हणतं त्याला पिलाताजवळ नेलं. पुढे वाचा. आणि ज्या लोकांनी येशूला पिलातासमोर उभं केलं होतं ना त्यांनी आरोप केला, आमच्या राष्ट्राला फितवताना, हा येशू जो आहे ना तो आमच्या राष्ट्रांना फितवताना, कैसराला कर देण्याची मनाई करताना, आणि कैसर जो आपला राजा आहे ना त्याला कर देण्याची मनाई करताना, आणि मी स्वतः ख्रिस्त राजा आहे, आणि हा येशू म्हणतो मी स्वतः राजा आहे, ख्रिस्त आहे असे म्हणताना आम्हाला आढळला. कोणाला सांगतायत हे लोक? पिलाताला. बोला कोणाला सांगताय? पिलाताला. आता बघा येशू बद्दल दोष लावला. बोला काय लावला? हा, लोक सांगतायत की हा चुकीचा आहे, लोक सांगतायत की हा दोषी आहे, लोक सांगतायत की हा पापी आहे. त्याचेच लोक सांगतायत. कोणाचे लोक सांगतायत? अरे बोला, जे यहुदी आहेत. कोण सांगताय? यहुदीच लोक येशू ख्रिस्ताला दोष लावतायत. आणि एका परक्या व्यक्तीसमोर. बोला कोणासमोर? परक्या व्यक्तीसमोर, ज्याचा काहीच संबंध नाही येशूशी. त्याच्या समोर येशू ख्रिस्ताला आपलेच लोक दोष लावतात. आता कान देऊन ऐका पुढे. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, पिलाताने येशूला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस का? तू यहुद्यांचा राजा आहेस का? त्याने त्याला उत्तर
येशूने उत्तर दिले, आपण म्हणता तसे. आपण म्हणता तसे. काहीच बोलला नाही. येशू म्हटला तुम्ही म्हणता तसे. पुढे वाचा. तेव्हा मुख्य याजकांना व लोकसमुदायांना पिलाताने म्हटले. तेव्हा पिलात त्या लोकांकडे वळला जे त्याला दोष लावतायत आणि त्यांना म्हणाला, मला ह्या मनुष्यात काही दोष मला याच्यामध्ये काहीच दोष दिसत नाही. हालेलुया. मला हा दलदलीमध्ये दिसत, मला हा घाणीमध्ये दिसत, मला याच्यामध्ये कोणतंच पाप दिसत. हे कोण बोलतंय त्याच्याबद्दल? पिलात, जो त्याला शिक्षा देऊ शकत होता. पिलात, जो न्याय करणारा होता. पिलात, जो अनुभवी होता. पिलात, जो चोराला ओळखायचा. पिलात, जो त्या ठिकाणी खुनी लोकांना लगेच ओळखून घ्यायचा. तो पिलात म्हणतो या येशू मध्ये मला काहीच दोष दिसत. तो स्वतः दलदलीत नाही ना, म्हणून तो मला दलदलीतून बाहेर काढतो. हालेलुया. ही एका विधर्मी व्यक्तीने दिलेली साक्ष आहे. कोणाबद्दल? येशू बद्दल. बोला, कोणाबद्दल? यहुदी लोकांनी दिलेली साक्ष नाहीये. येशूच्या शिष्यांनी दिलेली साक्ष नाहीये. जे ख्रिस्ती होते त्यांनी दिलेली साक्ष नाहीये. जे येशूवर विश्वास ठेवत नाही अशा पिलाताने येशू बद्दल साक्ष दिली की याच्यामध्ये मला काहीच दोष दिसत, याच्यामध्ये मला कोणतंच पाप दिसत, म्हणून मी त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. हालेलुया. की त्याच्या ठाई काही दोष नाहीये ना, तो स्वतः दलदलीमध्ये नाहीये ना, तो जो दलदलीत रुतलेला आहे त्याला तो बाहेर काढू शकतो. हालेलुया. समजते का? प्रेम करणं तो शिकू शकतो ज्याच्या ठाई राग नाहीये. हालेलुया. खरं बोलणं तो शिकू शकतो ज्याच्या ठाई असत्य. अरे बोला ना. येशूच्या ठाई ह्या गोष्टी आहेत म्हणून तर तो शिकू शकतो. आमेन. समजते मी काय सांगतोय? येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. सत्य कोण आहे? तो म्हणतो मीच आहे. पटलं तरी नाही पटलं तरी येशू काय बोलायचं? काय बोलायचं? सत्य. हालेलुया. आणि आजकाल लोकांना कोण नाही आवडत? खरं सांगा, कोण नाही आवडत लोकांना? खरं बोलणारा आवडत. हा, बाकी तुम्ही आम्हाला काही सांगा, खरं बोलू नका. आज पण तोच प्रॉब्लेम आहे मनुष्याचा. का नाही पटत? येशू खरं बोलतो. हालेलुया. आणि शिकवतो पण काय? खरंच. खोटं शिकवत नाही. नीट लक्ष द्या. तो स्वतः घाणीत उभा नव्हता म्हणून दावीद म्हणतो तू मला बाहेर काढलेलं आहे. हालेलुया. मी दलदलीत रुतलेलो होतो पण तू मला बाहेर काढलं. का? कारण तू दलदलीच्या बाहेर होता ना. तू स्वच्छ जागेवर होता, तू पवित्र होता, तू शुद्ध होता, म्हणून मग पाप्याला तुम्ही त्याच्यातून बाहेर काढलं. मी स्वतःच दारू पितो आणि मी तुम्हाला सांगेल दारू सोडून दे, तुम्ही माझं ऐकाल का? मग कोणाचं ऐकाल? जो पित नाही. मी स्वतः चोरी करत असेल, मी तुम्हाला सांगेल चोरी करायची, तुम्ही माझं ऐकाल? नाही. तुम्ही कोणाचं ऐकाल? जो स्वतः चोरी करत नाही. लक्षात घ्या, सोपी गोष्ट आहे. येशू म्हणतो प्रेम करा. का? कारण त्याने काय केलं? येशू म्हणतो दया करा. का? कारण त्याने काय केली? येशू म्हणतो क्षमा करा. का? कारण त्याने काय केली? हालेलुया. जो स्वतः दलदलीत आहे ना तो उलट तुम्हाला अजून खाली खेचेल. जो स्वतः दलदलीमध्ये आहे ना तो तुम्हाला अजून नाशाकडे घेऊन जाईल. पण जो दलदलीच्या बाहेर आहे ना तो तुमचा जीव वाचवेल. हालेलुया. आणि तो कोण आहे? आमेन. मी नाही म्हणत. कोण म्हणतो? पिलात. बोला, कोण म्हणतो? हे नाव डोक्यात ठेवा. काय नाव आहे ते? पिलात. जो विश्वासी, जो ख्रिस्ती, जो यहुदी पण, जो देवाला ओळखत नाही, तो पिलात म्हणतो याच्या ठाई मला काहीच दोष दिसत. निर्दोष ठरवलं कोणी? पिलाताने. बोला, कोणी? जगाच्या न्याय निवाड्यामध्ये सुद्धा येशू ख्रिस्त निर्दोष ठरला. आमेन. त्याने नीट येशू ख्रिस्ताला पाहिलं आणि म्हटलं याच्या ठाई मला कोणताच दोष आढळत नाही. हालेलुया. म्हणून ना तो स्वच्छ जागी उभा आहे म्हणून तुम्हाला कशातून बाहेर काढतो? अरे बोला ना. दोन लोक जर दलदलीत रुतलेले असतील ना आणि ते म्हणतील चला आपण बाहेर निघू, तर ते एकमेकांना ओढून ताणून अजून कुठं रुततील? दलदलीत. तुम्हाला तोच बाहेर काढू शकतो जो दलदलीच्या कुठे बाहेर आहे. खाचेतून तोच काढू शकतो जो कुठे उभा आहे? वर उभा आहे, जमिनीवर. आमेन. हालेलुया. एक वचन वाचा अजून. योहान कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय. बस आता 5 मिनिटात संपवू आपण, कारण मग वेळ वाढेल. जास्त वेळ मी घेणार नाही. योहान कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा पटकन. त्यानंतर यहुद्यांचा सण होता. आता नीट लक्ष द्या. यहुद्यांचा सण होता. तेव्हा येशू वर यरुशलेमेस गेला. येशू यरुशलेमेस वर गेला. यरुशलेमेत
मेंढरे दरवाजाजवळ एक तळे आहे. एक तळ होतं त्या ठिकाणी यरुशलेमेमध्ये मेंढरे दरवाजा समोर पाण्याचं तळ होतं. हा, त्याला इब्री भाषेत बेतसदा त्या म्हणतात. तळ्याचं नाव बेतसदा असं होतं. हा, त्याच्याजवळ 5 पडवे आहेत आणि तिथं अशा 5 खोल्या बनवलेल्या होत्या त्या तळ्याच्या आजूबाजूला. हा, त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला पडलेला असे. बोला काय पडलेले होते लोक तिथं. काय होते? कोण कोण पडलेले होते? रोगी. पहिले कोण? रोगी, रोगी. अजून आंधळे, आंधळे. बोला कोण? आंधळे, दुसरं लंगडे, लंगडे. अजून लुळे, ज्यांना चालता फिरता येत नाही, ज्यांच्यामध्ये आता ताकद उरलेली नाही, जे दलदलीत पूर्णपणे रुतून गेलेले, ज्यांना बाहेर निघता येत नाही, असे लोक काय होते तिथं? पडलेले होते. बोला काय होते? कान देऊ नाही का? आज आपल्या जीवनामध्ये पण अशी परिस्थिती असते. अनेक दिवसापासून एकाच परिस्थितीत आपण काय असतो? पडलेले असतो. बोला काय असतो? एकाच व्यसनामध्ये आपण काय असतो? अरे बोला ना. बऱ्याच लोकांना वाटतं मी दारू सोडावी, सोडू शकत, कारण त्या व्यसनामध्ये तू अनेक दिवसांपासून काय पडलेला आहे. वाटतं मला सोडायचंय पण सोडता येत नाही. अनेक लोकांची परिस्थिती आहे. मी माझ्या मित्रांचे अनुभव घेतले. रडायचे ते. त्यांना वाटायचं की मला दारू सोडायची कारण ही मला मारते, पण सुटू शकत नाही. पडलेले आहेत त्या अवस्थेमध्ये, नाही निघू शकत बाहेर. जेवढं निघण्याचा प्रयत्न करतात तेवढे त्याच्यामध्ये अडकत जातात. समजतंय मी काय सांगतोय? समजतंय? व्यसन अशी असतात ना, जी दलदल आहे, जी तुम्हाला जेवढं तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करता ते अजून तुम्हाला रुतवते. समजतंय मी काय सांगतोय? तुम्ही स्वतःला बाहेर काढू शकत नाही. पडलेली अवस्था. एखाद्या अवस्थेमध्ये आपण पडलेलो असतो अनेक दिवसांपासून, निघतच नाही, ती परिस्थिती बदलतच नाही. मग काय झालं वाचा? ते पाणी हलण्याची वाट पाहत असत, हा, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असत. त्या तलावाचं एक वैशिष्ट्य होतं की त्या तलावामध्ये दिवसातून एकदा देवदूत यायचा आणि काय करायचा? पाणी हलवायचा. हा, पुढे वाचा. पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाईल त्याला कोणताही रोग असला तरी तो बरा होतो. सगळे नाही बरे व्हायचे. कोण बरा व्हायचा? जो पहिला जाईल. बोला कोण? पहिला जाईल तोच बरा होईल. हालेलुया. दुसरा गेला तर नाही, पहिला जो जाईल तो बरा होईल, असं होतं. पुढे वाचा. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक माणूस होता. तिथं 38 वर्षापासून आजारी एक व्यक्ती होता. किती वर्षापासून? 38. आता 38 वर्षापासून हा का बरं तिथं असेल बरं? याला ती जागा आवडली म्हणून का? चांगला टाइमपास होतो इथं म्हणून का? मग 38 वर्षापासून तो तिथं का असेल? कारण त्याला जाता येत, तो आहे त्याच परिस्थितीत पडू नये. समजतंय तुम्हाला? त्याला नाही जाता येत. त्याला वाटतंय मला आरोग्य पाहिजे म्हणून तर तिथं आहे ना तो. त्याला वाटतंय मला जीवन पाहिजे म्हणून तर तिथं आहे. किती वर्षापासून? 38 वर्षापासून जगण्याची इच्छा आहे. बोला किती वर्षापासून? पण नाही येऊ शकत, बदलू नाही शकत, आरोग्य नाही भेटत आहे, परिस्थिती नाही बदलत आहे. किती वर्षापासून? 38 वर्षापासून. पुढे वाचा. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ लोटला आहे. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि बघितलं याला पडून काय झालंय? बराच काळ लोटलाय. बोला काय झालंय? हा, येशू अशा लोकांना शोधतो जे एकाच परिस्थितीमध्ये बऱ्याच दिवसापासून काय पडून आहेत. बोला बऱ्याच दिवसापासून काय? मी पण पापामध्ये अनेक वर्ष काय होतो? पडून होतो. बोला काय होतो? धार्मिकांना गरज नाहीये येशूची, त्या पाप्यांना गरज आहे येशूची. बोला कोणाला गरज आहे? माझ्यासारख्या पाप्यांना गरज आहे. मी माझ्या पापामध्ये अनेक वर्ष पडून होतो, मेलो असतो मी त्याच गोष्टींमध्ये. आज मी काय येशूची सेवा करतोय माहिती का? पैसे नाही भेटत मला, जीवन भेटलंय मला, म्हणून मी प्रभूसाठी जगतोय. आज मेलो असतो कधीचा तरीच, माझ्या कबरीवर फुलं टाकले गेले असते, पण तुम्हाला माहितीये त्या पापाच्या आणि नाशाच्या दलदलीतून येशूने मला बाहेर काढलं, म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो मोठ्या मंडळीमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन. आमेन. आज मी का प्रभूचं वचन गाजवतोय मोठ्या मंडळीमध्ये? यासाठी की तू मला दलदलीतून आणि नाशाच्या खाचेतून बाहेर काढलं. हालेलुया. येशूने मला बघितलं की बऱ्याच दिवसापासून हा त्याच पापामध्ये पडलेला आहे. गरज कोणाला आहे येशूची? पाप्यांना. बोला कोणाला आहे? धार्मिक लोक बसलेले असतील ना, तुमच्यासाठी येशू नाहीये, तो माझ्यासारख्या पाप्यांसाठी आहे. बोला कोणासाठी? हा, माझ्यासारख्या पाप्यांसाठी. तुम्ही खूप चांगले असाल, तुम्हाला काय गरज आहे येशूची? जो एकाच परिस्थितीत पडलेला आहे ना, ज्याला स्वतःला बाहेर निघता येत नाही, ज्याला वाटतं मी मरून जाईल असंच, ज्याच्या सगळ्या आशा संपून गेलेल्या आहेत, येशू त्यांच्यासाठी आहे. हालेलुया. कळतंय मी काय सांगतोय? येशू त्यांच्यासाठी आहे. वाचा वाचा ते वचन. हा, परत एकदा ते रिपीट करा. येशूने त्याला पडलेले पाहिले
येशूने त्याला त्या परिस्थितीत पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बराच काळ आणि बराच काळ त्याला लोटून गेला आहे. हे ओळखून त्याला म्हटले तुला बरे होण्याची इच्छा आहे काय? येशूने काय विचारलं त्याला? तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तुला दलदलीतून बाहेर येण्याची इच्छा, तुला खाचेतून बाहेर पडण्याची इच्छा आहे का? हालेलुया. आता बघा त्याचं उत्तर काय त्या व्यक्तीचं. त्या दुखणेकराने त्याला उत्तर दिले, त्या आजारी व्यक्तीने येशूला सांगितले, महाराज पाणी उसळते जेव्हा हे देवदूत पाणी हलवतात ना, तेव्हा मला तळ्यात सोडायला, तेव्हा ह्या तळ्यामध्ये मला सोडायला माझा कोणीच नाही. बोला कोण? माझा. येशू कोणाचा आहे माहिती का? ज्याचा कोणीच नाही त्याचा कोण आहे? हालेलुया. हा व्यक्ती काय म्हणतोय? मला मदत करणारा माझा कोणीच नाहीये. जेव्हा मी दारू पिऊन माझ्या बायकोशी भांडायचो ना, त्यावेळेस कोणीच माझा नव्हता जो सोडवायला येत होता. आणि आज लोक म्हणतात हा ख्रिस्ती झाला. अरे तेव्हा कुठे गेला होता माझा व्यक्ती जो माझे भांडण सोडवायला येत नव्हता? जेव्हा माझ्या परिवारातली परिस्थिती घाण झालेली होती तेव्हा कुठे होता माझा व्यक्ती? मला कोणीच मदत केली? मला नाशेच्या खाचेतून त्या प्रभू येशू ख्रिस्ताने बाहेर काढले. हा व्यक्ती म्हणतो माझा कोणीच नाहीये जो मला ह्या पाण्यामध्ये सोडेल. येशू कोणाला सापडतो माहिती का? ज्याचा कोणीच नाहीये, ज्याला कोणीच मदत, ज्याला कोणीच विचारत नाही, त्यांना कोण विचारतो? येशू. हालेलुया. जोपर्यंत आपल्याकडे पैसा अडका सगळ्या गोष्टी असतील ना, आपल्याला देवाची गरज नाही. देवाची गरज केव्हा लागते? बोला बोला, केव्हा लागते? जेव्हा पैसा पण काम देत नाही, जेव्हा आपल्या ओळख परिचय पण काम देत. कोरोना आठवतं का? कोरोना लोक पैशाच्या बॅगा घेऊन फिरायचे. कुठं? दवाखान्यात. बोला कुठं? डॉक्टर म्हणायचे तुझा पैसा तुझ्याचकडे ठेव. जागा? दवाखान्यामध्ये जागा. वाचवलं मनुष्याला त्या दिवसात पैशांनी. त्या दिवशी मनुष्याला कळलं पैशाची किंमत काहीच नाहीये. तेव्हा कोणाची आठवण यायची? जेव्हा दवाखान्यात तुम्हाला जागा भेटत नव्हती तेव्हा कोणाची आठवण यायची? जेव्हा ऑक्सिजनचं सिलेंडर भेटत नव्हतं तेव्हा कोणाची आठवण यायची? जेव्हा श्वास तुमचा फुलायला लागलेला होता तेव्हा कोणाची आठवण यायची? अरे बोला ना. जेव्हा डॉक्टर तुम्हाला हात लावायला घाबरायचा तेव्हा तुम्हाला कोणाची आठवण यायची? जेव्हा डॉक्टर तुमच्या जवळ येत नव्हता तेव्हा तुम्हाला कोणाची आठवण यायची? तेव्हा एकच होता, येशू जो जवळ उभा होता. हालेलुया. म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. आमेन. जेव्हा माझा कोणीच नाही ना, तो म्हणतो हे प्रभू माझा कोणीच नाही जो मला या परिस्थितीतून बाहेर काढेल, मला पाण्यामध्ये नेईल, कोणीच नाहीये माझा. येशू काय म्हणतो? पुढे वाचा. येशू त्याला म्हणाला उठ आणि आपली बाज उचलून चालायला लाग. आमेन. एका दिवसात, किती वर्षापासून आजारी होता, एका दिवसात एका क्षणात येशू ख्रिस्ताने त्याची परिस्थिती बदलून टाकली. आमेन. ज्या खाटेवर तो किती वर्षांपासून पडलेला होता तीच खाट त्याने कुठं घेतली? खांद्यावर. आणि काय करायला लागला? ज्या परिस्थितीमध्ये तो पडलेला होता आता तीच परिस्थिती हातामध्ये घेऊन चालतोय. हालेलुया. परिस्थितीवर जय देणारा परमेश्वर आहे. आमेन. मी नाशाच्या खाचेमध्ये होतो आणि दलदलीच्या चिखलामध्ये होतो, हे प्रभू तू मला तिथून बाहेर काढलं. ती आहे उपकार स्तुती. जे आपल्याने होत नव्हतं ते कोणी केलं? जे मनुष्याला शक्य नव्हतं ते कोणी केलं. आणि ज्या वेळेस ते अनुभव तुमच्या जीवनामध्ये येतील ना, तुम्ही देवाची उपकार स्तुती कराल. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो मोठ्या मंडळीमध्ये मी तुझे उपकार स्मरण करीन. आमेन. हालेलुया. अनुभव घ्या. परमेश्वर किती चख कर देखो यहोवा कैसा भला है. आमेन. अनुभव घेतलाय बाबांनो म्हणून तर सांगतोय ना. हालेलुया. टीव्ही वर एक ऍड यायची, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. पहिले अनुभव घ्या आणि मग विश्वास ठेवा. बळजबरी नाहीये कोणालाच. जो पडलेला आहे ना, मी विश्वासाने सांगतो तोच आहे जो खाचेतून बाहेर काढेल. जर तुम्ही दलदलीत पडलेले ना, तोच बाहेर काढू शकतो जो स्वतः दलदलीमध्ये, जो स्वतः पापामध्ये, तोच व्यसनातून बाहेर काढेल जो स्वतः व्यसनामध्ये, तोच व्यभिचारातून बाहेर काढेल जो स्वतः व्यभिचारामध्ये, तोच खोट्या गोष्टींमधून बाहेर काढेल जो स्वतः खोट्या गोष्टींमध्ये नाही. हालेलुया. समजतंय का? तोच तुम्हाला द्वेषामधून बाहेर काढेल जो स्वतः द्वेषामध्ये नाहीये. आमेन. माझा येशू. पिलात म्हणतो याच्यामध्ये मला काही दोष दिसत, माझं नका ऐकू, माझं नका ऐकू. पास्टरांचं पण नका ऐकू, पिलाताचं ऐका. बोला कोणाचं ऐका?
माझं नका ऐकू, पास्टरांचं पण नका ऐकू, त्याच्या शिष्यांचं पण नका ऐकू, पौलाचं पण नका ऐकू. अरे पण मी म्हणतो पिलाताचं ऐका. पिलात म्हणतो याच्याठाई मला काही दोष दिसत नाहीये. जो देवाला ओळखत नाही ना तो सुद्धा येशूला दोष लावत नाही, कारण तो दलदलीमध्ये नव्हता. आमेन. आणि तोच तुम्हाला दलदलीतून बाहेर काढू शकतो. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण डोळे बंद करा. आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. माझ्या देवा, तुझं वचन आम्ही पाहिलं परमेश्वरा. कीबोर्ड कीबोर्ड कीबोर्ड. खरंच परमेश्वरा, मी दलदलीच्या चिखलामध्ये होतो, तू मला बाहेर काढलंस. मी काचेमध्ये रुतलेलो होतो, तू मला ओढून बाहेर उभं केलं. परमेश्वरा, तो तू माझा परमेश्वर आहे. मी अनुभव घेतलाय की तू जिवंत आहे. एक छोटस कोरस घेऊन आपण प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी. सर्वजण आपले डोळे बंद करा. आज जर तुम्ही एका परिस्थितीमध्ये पडलेले असाल, विश्वास ठेवा, तो इथं आहे. त्याला हाक मारा, तो तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून बाहेर काढेल.